नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी अशी आग्रही मागणी छगन भुजबळ यांनी मांडली आहे। छगन भुजबळ खरं तर हे पहिल्यांदा बोलत नाहीयेत। यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ यांनी ही मागणी मांडली आणि इतकंच नाही तर समता परिषदेच्या बॅनर खाली भुजबळ ही मागणी घेत देशभरामध्ये फिरले आणि त्यांनी समर्थन गोळा सुद्धा केलं। कालांतराने भुजबळांना राजकारणात त्याचा फटका बसला, समता परिषद त्यांना गुंडाळावी लागली आणि राष्ट्रवादीच्या चेहऱ्या मोहऱ्यासह त्यांना स्वतःचं राजकारण करावं लागलं। पण या सगळ्या घडामोडींच्या दरम्यानच काँग्रेसकडून विधानसभेचे अध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये प्रस्ताव न आणता थेट स्वतःच्या अधिकारामध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी मागणी गेल्या अधिवेशनात केली। त्यामुळे एकदम खडबडून जाग्या झालेल्या राष्ट्रवादीतल्या मराठा नेत्यांसाठी ते आव्हान ठरलं। त्याही वेळेला जेव्हा नाना पटोले आपली मागणी करत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च आणि वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा थोडं दमानं घ्या, सबुरीनं घ्या असा सल्ला सभागृहातच दिला। आणि जेव्हा हे घडत होतं तेव्हा आज स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करा अशी मागणी करणारे नेते गप्प बसलेले होते। पण कदाचित गेल्या काही दिवसात पुलाखालून पाणी वाहून गेलं आणि आता तेच छगन भुजबळ ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा या मागणीसाठी आग्रही भूमिका घेताना दिसतात। महाराष्ट्रात ओबीसी हा परंपरागत गेल्या काही काळापासून सातत्यानं काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांकडेच राहिलेला मतदार आहे। आत्ताच्या काळात या मतदारांना स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीने टाकलेलं हे पहिलं अधिकृत पाऊल म्हणावं का? स्वतंत्र जनगणना करून ओबीसींचे कुठले प्रश्न सुटणार आहेत? स्वतंत्र जनगणनेच्या माध्यमातून ओबीसी आपली राजकीय हक्काची अपुरी राहिलेली लढाई लढण्यासाठी शंखनाद करतायत का? ओबीसींची स्वतंत्र जनगणना याचाच अर्थ इतर सर्व बहुजन आणि प्रस्थापित वर्गाच्यासाठीचं आव्हान आहे का? एका बाजूला दलितांच्यासाठीचे मतदारसंघ आरक्षित आणि सुनिश्चित असताना ओबीसींच्यासाठी जनगणनेच्या माध्यमातून जाती हक्काची लढाई पुन्हा एकदा सुरू होतीये का? ओबीसींच्या या मागणीवर महाराष्ट्रातला प्रस्थापित राजकीय पक्ष आणि प्रस्थापित राजकीय वर्ग कशा पद्धतीने प्रतिसाद देईल? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, ओबीसींची स्वतंत्र जनगणना खरंच होणार? आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आता आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि नेते, तसंच महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ता महबूब शेख थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडलेले असतील। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत विशाल कदम, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ता आहेत आणि राजकीय विश्लेषक बंधुराज लोणे आपल्या सोबत आहेत। मी या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। चर्चेला कुठलाही राजकीय रंग मिळण्याच्या आधी मी बंधुराज लोणे यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारेन की बंधुराज, ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेचा आग्रह पुन्हा एकदा केला जातो आहे, भुजबळांना यातून काय साध्य करायचंय? मुळामध्ये या देशामध्ये जातीय जनगणना व्हावी की नाही हा जो वादाचा विषय आहे, मला वाटतं की अशामध्ये वाद करण्याची काही गरज नाही। या देशामध्ये जात ही एक वास्तव आहे आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे प्रथमतः। दुसरी गोष्ट अशी आहे की जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक जाती गटाला काय साध्य करायचं आहे तिथे हा प्रश्न निर्माण होतो। इंग्रज सरकारने जेव्हा जातीनिहाय जनगणना केली त्याच्यानंतर साधारण 1931 नंतर या देशामध्ये जातीय जनगणना झालेली नाहीये। त्यामुळे जर आता ओबीसींना त्याची जातीय गणना व्हावी असं वाटत असेल तर मला वाटतं याच्यात काही गैर नाही। मात्र सध्याचं जे आघाडीचं सरकार आहे याच्यामध्ये अनेक विषयावर जे काही बेबनाव किंवा समन्वय नाही ते पुन्हा एकदा या निमित्तानं आज आपल्याला विधिमंडळामध्ये दिसून आलं।
भुजबळ हे आधीपासूनच देशव्यापी ओबीसीचे नेते व्हावेत या दृष्टीने प्रयत्न करतायत. त्यांच्या पक्षाचा चेहरा हा मराठा असा असला तरीही भुजबळांचं त्या पक्षातलं महत्त्व त्यांना माहिती आहे. त्यामुळे तो हा प्रश्न सातत्याने रेटत असल्याचं आपल्याला दिसून येतं. गेल्या 10-15 वर्षामध्ये भुजबळांचा हा प्रयत्न आहे. पक्षांतर्गत चर्चा न करता किंवा विधिमंडळातल्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मला वाटतं भुजबळांनी ही मागणी केलेली आहे. त्यांचं ओबीसी पेक्षाही भुजबळांचं स्वतःचं एक राजकीय करिअर, राजकीय नेते पण याच्यामध्ये दडलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने बंधुराज, या निमित्तानं आपण आजच्या मागणीकडे आपण भुजबळांच्या बघितलं पाहिजे. राजकीय भूमिकेचं उत्तम विश्लेषण केलं. त्यांना त्यातून काय साध्य करायचंय हाही एक मुद्दा आहे. पण मी आणखीन एक प्रश्न बंधुराज तुम्हाला विचारतो. या निमित्तानं भुजबळ आपलं राजकीय उपद्रव मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित करत आहेत का? अर्थातच मला तसंच वाटतं. कारण कसं आहे की राष्ट्रवादीची अधिकृत जी काही मागणी असेल त्याच्यावर चर्चा न करता किंवा आपल्या सभागृह नेत्याला विश्वासात न घेता, तुमच्या लक्षात असेल की मागच्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांनी सोमुटो जेव्हा हा प्रश्न आणला तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याला विरोध केला होता. प्रत्यक्ष थेट असा विरोध केलेला नसला पटलावर तरी अजितदादाला स्वतः अध्यक्षांनी हा प्रस्ताव आणणं मान्य झालेलं नव्हतं. ते त्यांच्या देहबोलीवर आणि प्रत्यक्ष त्यांच्या एकूण बोलण्यावरून ते स्पष्ट झालं होतं. आज भुजबळांनी जो काही हा प्रश्न उपस्थित केला, मला वाटतं की हा जो त्यांच्या पक्षातला बेबनाव असेल किंवा नीट भूमिका न घेण्याचा भाग असेल हा एका बाजूला, आणि दुसरीकडे भुजबळांना ओबीसी म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वतःला प्रस्थापित करत असताना पक्षांतर्गत आणि एकूण समाजामध्ये, एकूण राजकारणामध्ये त्यांची काही उपद्रव्य मूल्य आहे, त्यांची काही इमेज आहे ती पुन्हा प्रस्थापित करायची. शिवाय मराठ्यांच्या पक्षामध्ये काम करताना ओबीसी म्हणून त्यांना त्यांचं जे काही महत्त्व किंवा अस्तित्व आहे ते वेळोवेळी दाखवावं लागत असतं. या निमित्ताने भुजबळांनी ते पुन्हा एकदा दाखवलं. यापूर्वी भुजबळांनी अनेकदा असे प्रयत्न केले. मग आता याच निमित्तानं आपण चर्चेला पुढे नेतो आहोत. भुजबळांच्या प्रस्तावाच्या मागची भूमिका ही विस्तृतरित्या आपण राजकीय विश्लेषक बंधुराज लोणे यांच्याकडून जाणून घेतली. मला आता पुढचा प्रश्न हा थेट विशाल कदम यांना विचारायचा आहे. विशालराव, ज्या पद्धतीनं भुजबळ यांनी स्वतंत्र जनगणनेच्या साठीची मागणी ओबीसी समाजाचा प्रतिनिधी या नात्यानं केली, तेव्हा त्या मागणीला सहज साध्य स्वीकार्य पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊ इच्छित आहात का? ही अशा प्रकारची जनगणना झाली पाहिजे, त्यांनी काही बिघडणार नाही, समाजात कसल्याही प्रकारे दुफळी माजणार नाही, ही भूमिका तुम्ही घ्याल का? वास्तविकतः ही भूमिका जी आहे ती फक्त देशामध्ये छगन भुजबळांचीच नाही, या देशामधल्या ओबीसींचं राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांनी मागील 1997ला देवेगौडांनी देखील असा प्रस्ताव लोकसभेमध्ये आणला होता. परंतु 2000 साली ज्यावेळेला अटल बिहारींचं सरकार आलं त्यावेळेला त्यांनी तो फेटाळून लावलेला होता. वास्तविक 2011 साली संपूर्ण देशामध्ये 4893 करोड रुपये खर्च करून सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण झालेलं असताना त्याची अजून कुठलीही आकडेवारी आलेली नाही. ही आकडेवारी कुणीही जाहीर करा, यासाठी महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल किंवा कुठल्याही राज्यामध्ये ज्या ठिकाणी जातीच्या विषयाच्या आधारावरती राजकारण केलं जातं त्या लोकांनी ही आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली नाही. वास्तविकतः हे ओबीसींचं राजकारण जे आहे ते सगळ्याच पक्षातले नेते आता करू इच्छितात. कारण ओबीसींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालंय की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना जेव्हापासून आरक्षण मिळालं ते सक्षम झाले आणि ओबीसी नेत्यांना याची साहजिकच भूक वाढणार आहे. परंतु भुजबळांनी आज ज्या पद्धतीने त्या ठिकाणी विधानसभेमध्ये चर्चा केली ती फक्त आणि फक्त जातीच्या भिंती उभा करण्यासाठी आहे, जातीच्या भिंती तोडण्यासाठी नाही. भारतीय संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना अशा पद्धतीची मागणी करणं हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जातीची जर जनगणना करायची असेल तर 18 पकड 12 बलुतेदार सगळ्या जातींची सरसकट जनगणना केली पाहिजे. सगळ्या जातींची जनगणना करू नका असं कोणीच म्हणत नाहीये, पण ओबीसीची वेगळी जनगणना करा असा आग्रह केल्यानंतर मात्र ही जनगणना संविधान विरोधी आहे असं तुमचं म्हणणं समोर आलं. महबूब शेख आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, ते आता आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत. आपल्याला ते थोड्याच वेळात स्क्रीनवरही दिसतील. महबूब शेख यांना माझा पुढचा प्रश्न आहे. महबूब शेख, संविधान विरोधी अशा कुठल्या मागणीला तुमचा पक्ष पाठिंबा देतो का? भुजबळांची भूमिका मांडली जाण्यापूर्वी पक्षांतर्गत त्याची सविस्तर चर्चा झाली होती का?
नाही, मुळात असं आहे की भुजबळ साहेबांनी ही भूमिका पहिल्यांदाच घेतली नाही, तर ती अनेक वेळा घेतली. फक्त भुजबळ साहेब नाही तर जितेंद्र आव्हाड साहेब असतील, मुंडे साहेब असतील, ह्या सगळ्याच नेते मंडळींनी ती भूमिका घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं याच्यात संविधान विरोधी वगैरे काही नाही. हा मुळात केंद्राने राज्य सरकार शिफारस करेल, हा काय जनगणना करायची का नाही हे केंद्र सरकार ठरवणार आहे, पण राज्य मात्र त्याच्यावर शिफारस करणार आहे. ओबीसींची संख्या ही जर ओबीसीला वाटत असेल की त्यांची नोंदणी त्यांच्या रकान्यामध्ये त्यांची नोंदणी झाली पाहिजे, तर मला वाटतं याच्यात गैर काही नाही. ओबीसीच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत, याला संविधान विरोधी म्हटलं जाणं याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? मला असं एखाद्यांनी मागणी करणं ओबीसी समाजाच्या, शेवटी बघा प्रत्येक समाजाचे प्रश्न हे वेगळे आहेत. आपण जरी नाही म्हणलो तर आदिवासी समाजाचे आज प्रश्न वेगळे आहेत, ओबीसी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, एससी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. आणि हे सगळे समाज जे मागासलेले आहेत, शेवटी छत्रपती शाहू महाराजांनी ह्या आरक्षणाची सुरुवात केलेली आहे. जो मागासलेला वर्ग आहे तो वर्ग विकासाच्या मध्ये आला पाहिजे, प्रवाहामध्ये आला पाहिजे, म्हणून ही सुरुवात खरं तर शाहू महाराजांनी केलेली आहे. म्हणजे तुम्ही पक्षनिहाय इथे भूमिका जर बघितली तर तुमच्या पक्षाला ही भूमिका मान्य आहे हो, आणि तुम्ही स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना व्हावी अशी भूमिका घेता आहात. निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांची भूमिका ही म्हणजे पक्षाची भूमिका आहे आणि ती पक्षांतर्गत चर्चा करून विधानसभेच्या पटलावर आलेली आहे. पुन्हा एकदा निश्चितपणे याच्या अगोदर आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेत देखील याच्यावर चर्चा केली होती आणि राज्यसभेत देखील पवार साहेबांनी ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे हे आदरणीय पवार साहेबांनी देखील राज्यसभेत मला विशाल कदम यांना प्रश्न विचारायचा आहे. विशाल कदम, पहा, तुम्ही असं म्हणाला होता थोड्या वेळापूर्वी की सगळेच ओबीसीचं राजकारण करायला लागलेले आहेत. हे राजकारण आता होताना दिसत नाहीये, तर तुम्ही स्वतः राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून ऐकलं की त्यांचं सर्वोच्च नेतृत्व ही मागणी पूर्वीपासून करतंय. मग आता ही मागणी झाली तर ती संविधान विरोधी आणि तात्कालिक असं का ठरवलं जातंय? वास्तविकतः आपल्या संविधानामध्ये अशी ओबीसींची जनगणना असा कुठल्याही कलमामध्ये म्हटलेलं नाही. पहिली गोष्ट, आजपर्यंतच्या ज्या जनगणना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती आणि अल्पसंख्याकांची संख्या त्याच्यामध्ये आहे. ओबीसींच्या बाबतीमध्ये केंद्राची ओबीसीची यादी वेगळी आहे, राज्याची वेगवेगळी यादी आहे. मराठा समाज इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या प्रवर्गात आहे, केंद्राच्या यादीमध्ये नाही. उद्या जर समजा ओबीसींची जनगणना करायची असेल तर त्यामध्ये मराठा समाज नेमका तुम्ही कुठं समाविष्ट करून घेणार आहात? जनगणना हा मुळात विषय केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकार नाही. पण त्याला राज्य सरकार प्रस्ताव पाठवू शकतात केंद्रांना की तुम्ही अशा प्रकारच्या एका नव्या प्रवर्गाला त्याच्यात समाविष्ट करा किंवा तयार करा. तशी शिफारस करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, परंतु शिफारशीला केंद्र सरकारनं जुमानलं नाही. या ठिकाणी सर्वच पक्षांचे नेते, विशेषतः बीजेपीचे नेते सुद्धा याला आक्रमक आहेत. तुम्ही जसं म्हणालात की राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरहित जे विरोधी पक्ष आहेत त्यांचा मतदार हा ओबीसी मतदार आहे आणि त्याच्यामुळे ओबीसींचं डॅमेज आज झालेलं कंट्रोल जे आहे, डॅमेज झालेलं कंट्रोल जे आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा फक्त राजकीय डाव रचत आहे. हा राजकीय डाव आहे. अशा प्रकारची महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. हरिभाऊ राठोड यांना मला प्रश्न विचारायचा आहे. हरिभाऊ राठोड, ही मागणी ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही मागणी यापूर्वी पण आपण वारंवार ऐकली. तिला संविधान विरोधी ठरवण्याच्या मागे काय विचार असावा? नाही, संविधान विरोधी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. खरं म्हणजे आपलं जे राज्य आहे हे कल्याणकारी राज्य आहे आणि कल्याणकारी राज्य असल्यामुळे सगळ्या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल. बघा, आपल्या देशामध्ये योजना आयोग आल्यानंतर आकडेवारीला फार महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर ओबीसीची आकडेवारी नसेल तर त्यांच्यासाठी योजना तयार करणं, आरक्षण असो, स्कॉलरशिप असो, कुठलीही गोष्ट असो, ते शक्य होणार नाही. आणि देशामध्ये काय होतं आहे प्रसादजी, आपण आता चर्चेमध्ये असं आलं की सगळ्या जातीची का मागत नाही, ओबीसीची का मागतात. देशामध्ये बघा 52% ओबीसी आहे, SC ST हे 20% आहे, 72% झाले आणि त्यात 15% मुस्लिम आहे. जर जवळपास हे सगळे मिळून 85% होतात तर हा सगळा मोठा घटक आहे. बाकी जे छोट्या छोट्या हरिभाऊ राठोड, त्या अगदी महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यावर आपण आलात. विशेष जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या प्रकारचं राजकारण भूतकाळामध्ये मायावती, काशीराम यांच्याकडून झालं आणि त्यामुळे सत्तेचा संपूर्ण सारीपाट उत्तर प्रदेशात बदललेला दिसला. तुम्हाला महाराष्ट्रात अशा पद्धतीने सत्तेचा सारीपाट बदलायचा आहे का?
निश्चित आपण जर प्रश्न विचारला या लोकांना, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे असं का मागणी होते, इतर समाजाची का होत नाही? कारण इतर समाज छोटा आहे, कमी आहे, त्यांची लोकसंख्या कमी आहे, पण अधिकार आणि त्या सगळ्या हरिभाऊ राठोड यांचा आवाज आपल्यापर्यंत लोकांच्या पोहोचत हाती नव्हता. अखंड सत्ता आहे आणि जे 52-54% लोक आहेत ते वंचित आहे. म्हणजे थोडक्यात मला हे तुम्हाला असं म्हणायचं होतं सुचवायचं आहे की ओबीसीच्या जनगणनेच्या माध्यमातून वंचितांची खरी लढाई सुरू होतीये. विशाल कदम, मुद्दा पटतोय? नाही, अजिबात नाही. जर ओबीसींचं कल्याण करायचं असतं तर ओबीसींच्या स्कॉलरशिप या मागच्या सरकारने दिल्या नाही. आता देखील अनेक लोक त्याच्यावरती मोर्चा आंदोलन करतायत. ओबीसींचं जर खरं कल्याण करायचं असतं तर मंडल आयोगाची अंमलबजावणी यांनी पूर्णपणे केली असती, परंतु यांनी मंडल आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष केलं. यांनी ओबीसींच्या कल्याणकारी योजना सगळ्या बंद केल्या. ओबीसींचं प्रमोशन मधलं रिझर्वेशन बंद केलं. त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीच्या तरतुदी करण्यात आल्या नाही. आणि आज एवढा ओबीसींचा पुळका नेमका कशासाठी? भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 14 आहे, सगळ्यांसमोर कायदा समान, कायदा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे, इक्वॅलिटी बिफोर द लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि याचं हे उल्लंघन करणारं ही मागणी आहे. या देशामध्ये फक्त ओबीसीच नाही तर बाकीच्या सगळ्या जातींची देखील जनगणना झाली पाहिजे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मायनॉरिटी, ओबीसी, त्याच्यामध्ये मराठा जात, याला ओबीसी शब्द वापरणं याच्यावर आमचा आक्षेप आहे. अनिल बोंडेंकडे जाऊया. भारतीय जनता पार्टीचे ते प्रवक्ते आहेत, नेते आहेत, माजी कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे. अनिल बोंडे साहेब, आता एका गोष्टीचा खुलासा तुम्हीही करा. ओबीसींच्या राजकारणाचा पुळका आलेला आहे, हे एक महत्वाचं वाक्य जे ओबीसी जनगणना विरोधक या नात्यानं विशाल कदम यांच्याकडून आलं. आणि दुसरं महत्वाचं वाक्य आलं की ओबीसींची जनगणना संविधान विरोधी आहे. आपली मतं त्याच्यावर अपेक्षित आहेत. गेल्या काळात तुम्ही स्वतःला ओबीसींचे पुरस्कर्ते म्हणून समोर आणलं होतं. तुमच्या लेखी मतदानातून त्याचा काही फायदा झालेला दिसला का? खरं म्हणजे कोणतेही राजकारण न करता ओबीसींना त्यांचे हक्क मिळण्यासाठी ओबीसींची जनगणना होणं आवश्यक आहे. विशाल कदमांनी हे लक्षात घ्यावं की ओबीसींनी मराठा आरक्षणाच्या वेळेला अतिशय समजूतदारीची भूमिका घेतलेली होती आणि ओबीसी मंत्रालय पहिल्यांदा मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सुरू करण्यात आलं होतं. ज्याप्रमाणे सारथी आहे त्याप्रमाणे ओबीसीसाठी सुद्धा योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. आणि आज ही परिस्थिती आहे की ओबीसीच्या 18 पगड जाती वेगवेगळ्या राज्यामध्ये अनेक असल्या तरी त्या राज्यामधल्या ओबीसीच्या शेड्यूलमधून जनगणनेमध्ये त्या कुटुंब त्या जातीपैकी उपजातीपैकी जात निवडू शकतो आणि एक्झॅक्ट जात आपल्याला प्राप्त होऊ शकते. बरं, पहिल्यांदा होत आहे का हे? नाही, तर 1981 साली जातीय जनगणना झालेली आहे. 2011 मध्ये सुद्धा सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून जनगणना झालेली आहे. परंतु त्यामध्ये प्रॉब्लेम हा झाला की अनेक लोकांनी उपजाती लिहिल्या. किंवा आता एक उदाहरणार्थ आज माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं की काही लोकांनी लिहिलं मराठा चांभार, ज्यामध्ये मराठा आहे की चांभार आहे हा यामध्ये वेगवेगळा अर्थ निघत होता. आणि त्यामुळं शेड्यूलमध्ये जेवढ्या जाती आहे तेवढ्या जाती जरी दिल्या आणि त्याला सांगितलं की यापैकी एक्झॅक्टली तुझी जात कोणती, तर मला असं वाटतं की ओबीसीची जनगणना आणि नुसती ओबीसीचीच नाही सर्व जातीची जनगणना जरी झाली तरी ती पोषक राहणार आहे. कारण तो एक मुद्दा आहेच, पण मला डॉक्टर अनिल बोंडे आणखी एक मुद्दा या चर्चेमध्ये घ्यायचा आहे आणि तो असा आहे हिंदू धर्मामध्ये जात हा फॅक्टर आहे. ओबीसीची जनगणना करत असताना त्यामध्ये मराठा समाजाला कसं मोजलं जाणार आणि कुठे मोजलं जाणार हाही एक तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. आपण त्यांना एसीबीसी या कॅटेगरीत टाकलेलं आहे, पण राष्ट्रीय पातळीवर अशी कुठली कॅटेगरी नाही. आपण राष्ट्रीय जनगणनेचा भाग म्हणून जर मराठ्यांना मोजायला गेलो तर मराठा समाज हा ओबीसीमध्येच मोजायचा आहे का? एसीबीसी साठी वेगळी मागणी ती पण एकदा नव्यानं आपल्याला राष्ट्रीय पातळीवर ठेवावी लागणार आहे. अनिल बोंडे, निश्चितपणे हाच विचार करून नुसतं एसीबीसी नाही, दुसराही वर्ग आहे, एक एसबीसी वर्ग आहे ज्यामध्ये गोवारी वगैरे बाकीचे लोक पण हलबा वगैरे त्यामध्ये घेतलेले आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणून. मग आता या लोकांना कशामध्ये घ्यायचं, केंद्रीय पातळीवर कशामध्ये घ्यायचं, म्हणूनच माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आज सांगितलं की तुम्ही जर तयारी करायला वेळ दिला असता तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव हा केंद्राला आपण दिला पाहिजे. आणि नुसता केंद्राला देताना कोणतंही राजकारण न करता
सर्व विरोधी पक्षनेते तिन्ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं रिप्रेझेंटेशन जनगणना आयोगाकडे गेलं पाहिजे, माननीय पंतप्रधानांकडे गेलं पाहिजे. अनिल बोंडे, कारण आपण एक महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा इथे निर्णय उपस्थित केला की निश्चितपणे वेळ ओबीसीच्या दिला असता तर सगळ्या आपल्याला महत्त्वाच्या चांगला आणि अधिक सशक्त प्रस्ताव बनवता आला असता. महबूब शेख मला यांना विचारायचं आहे, महबूब शेख, याचा अर्थ तयारी न करता आजचा प्रस्ताव मांडला गेलाय का? मुळात मला हे कळत नाही. बोंडे साहेबांचं 5 वर्ष सरकार होतं. बोंडे साहेब 5 वर्षाच्या काळात तुम्ही सांगितलं ओबीसी मंत्रालय केलं, पण ओबीसीच्या मुलांच्या आता विशाल कदमजींनी सांगितल्याप्रमाणे आपण शिष्यवृत्ती दिल्या नाही. मागच्या सरकारच्या काळात ओबीसीच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या देखील आपण केलेल्या नाहीत. आणि आपण केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात आपलं सरकार होतं आणि निवळ 2014ला ओबीसीच्या मतावर आपलं सरकार निवडून आलं होतं. मग तुम्ही 14 ते 19च्या काळात आता तुम्हाला वेळ कमी पडला असं जर तुमचं म्हणणं आहे, तर मागच्या 5 वर्षात केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होतं. हा केंद्राचा विषय, राज्याकडून तुम्ही अभ्यास करून 5 वर्षात का शिफारस करून आणू शकला नाहीत? नाही, पण हा एक भाग झाला. आपल्या तर्काच्या आधारे हा प्रश्न बरोबर आहे, पण आज जो प्रस्ताव मांडला गेला त्याचा तरी नीट अभ्यास करून तो प्रस्ताव स्वरूपात समोर आलेला दिसत नाही. मुळात ह्यांचं केंद्र सरकार हे प्रस्ताव मान्य करणार नाही, म्हणून आता काहीतरी बोलायचं. हे इथं बोलू शकतात, परंतु उद्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळात राज्याचे विरोधी पक्षनेते जातील का? पण त्यांनी तर स्वतःच सांगितलं ना की आपण सगळेजण जाऊ म्हणून. ते तर ऑन रेकॉर्ड आज विधानसभेत बोलले. हो, जाणार आहे. त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. कदाचित तुम्ही कान बंद करून ठेवले असतील. विधानसभेमध्ये बोललेले आपण प्रत्यक्ष चांगल्या तऱ्हेने माझा प्रश्न वारंवार हा आजच्या प्रस्तावाबद्दल होता जो राष्ट्रवादीकडून आला, त्याचं उत्तर नाही येत आहे. तुमच्या प्रस्तावाच्या संदर्भातली तयारी कितपत आहे ती दिसली नाही. तयारी अपूर्ण आहे, म्हणूनच छगन भुजबळ साहेबांनी हा प्रस्ताव मांडला. आणि भुजबळ साहेब ह्या प्रस्ताव आजच नाही तर ते गेल्या अनेक वर्षापासून मांडतायत आणि तयारी पूर्ण करूनच त्यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्या प्रस्तावाला सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुमती दिलेली आहे. आज तुम्हाला असं म्हणणं आहे की पूर्ण तयारी दिवशी भुजबळ साहेब मैदानात उतरले होते. अनिल बोंडे यांना विचारूयात. अनिल बोंडे, तुम्हाला वाटतंय आजचा प्रस्ताव हा केंद्राकडे पूर्ण ताकदीनिशी सर्व बाबी तपासून सादर होऊ शकतो की त्याच्यासाठी आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये जोडायला वेळ हवा आहे? नाही, निश्चितपणे तयारीनिशी मांडला पाहिजे. जसा मांडला त्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीसांनी सपोर्ट केला. परंतु माझं असं म्हणणं आहे की जसं आता विशाल कदमांनी सांगितलं की मराठा समाजाला कुठे ठेवायचं, हलबा समाजाला कुठे ठेवायचं, हा जो एसबीसी किंवा एससीबीसीचा जो वर्ग आहे त्याला ओबीसी मध्ये घ्यायचं की ओबीसीच्या बाहेर घ्यायचं, महाराष्ट्रामध्ये कुठे घ्यायचं, देशामध्ये कुठे घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं, जर याचं राजकारण करायचं नसेल आणि खरोखर ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर निश्चितच अजूनही आपल्याला वेळ आहे. केंद्राकडे जाताना तो सुस्पष्टपणे आपण मांडला पाहिजे. आणि हेच अभिप्रेत होतं देवेंद्रजी फडणवीसांनी जेव्हा म्हटलं. पण मग तुम्हाला बोंडे साहेब सुचवायचं काय? कारण काय ना, विषय फार घोळात चाललाय. मला आता हरिभाऊ राठोडांना मग पुढचा प्रश्न विचारू द्या. हरिभाऊ राठोड, प्रस्ताव नीट आला पाहिजे, प्रस्ताव अधिक सुस्पष्ट पाहिजे, प्रस्ताव असा पाहिजे, प्रस्ताव तसा पाहिजे, या सगळ्यातून ओबीसींच्या मागण्यांना घोळात ठेवायचं आणि त्या कधीच पूर्ण होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करायची आहे का? प्रसादजी, तुम्ही जे विचारलं तो जो काही घोळ चालू आहे तर त्यापेक्षा एक गोष्ट आपल्याला शेअर करू इच्छितो या चर्चेच्या निमित्ताने. 2 गोष्टी आहेत. गेल्या 16 फरवरी 2019ला माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये, केंद्राने निर्णय घेतला आणि तो जाहीर केला. नेटवर आहे, तुम्ही बघू शकता. त्यावेळेस केंद्राने सांगितलं होतं, गेल्याच वर्षीची गोष्ट आहे, फेब्रुवारीमध्ये 16 तारखेला सांगितलं होतं की आम्ही ओबीसीची जनगणना करणार. परंतु आजची परिस्थिती अशी आहे, माननीय नाना पटोलेंनी जेव्हा हा ठराव मांडला, तो पास झाला, तो केंद्राकडे पाठवला, तर आजच हे पत्र आलं आहे. माझ्याकडे पत्र आहे, हे आपल्याला मी दाखवू शकणार नाही, परंतु हे पत्र आहे फेब्रुवारी 18च आहे. याच्यात म्हटलं आहे की आम्ही जनगणना करू शकणार नाही. जनगणना आयोगाचं पत्र आहे, जोशी नावाच्या अधिकाऱ्यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणजे केंद्राने यू टर्न घेतला आहे आता खऱ्या अर्थाने.
आणि त्यांना जनगणना करायची नाही हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये दिलेले आश्वासन एका वर्षामध्ये हे यू टर्न आहे असं मला सांगायचं. त्यामुळे हरिभाऊ राठोड हा एक त्यांना अत्यंत मराठा महत्वाचा म्हणायचं, मुद्दा ते तुम्ही या OBC चर्चेत म्हणायचं. उपस्थित केलात आणि या प्रत्येक निमित्तानं एक जातीची ताजी जनगणना माहिती सुद्धा समोर झाली येते आहे की यापूर्वीचा प्रस्ताव जो नाना पटोले यांच्याकडून ठेवला गेला होता तो केंद्राकडे गेल्यावर हे शक्य नाही अशा स्वरूपात परत येतो. अनिल बोंडे, याचा अर्थ काय? कारण आता केंद्रातल्या सरकारच्या निमित्तानं थेट तुम्हाला प्रश्न विचारावे लागणार आहेत. याचं निश्चित उत्तर जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे, विधानसभेमध्येच दिलेलं आहे की जेव्हा आपला हा प्रस्ताव गेला तेव्हा अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या कक्षेमध्ये सध्या असलेल्या धोरणाद्वारे सध्या प्रचलित धोरणाप्रमाणे जनगणना करता येणार नाही. परंतु याचा अर्थ असा की धोरण बदलवता येणार नाही असं नाहीये. आणि हा धोरणात्मक निर्णय जो अधिकारी घेऊ शकणार नाही, जो पंतप्रधान घेऊ शकेल, जो सामाजिक न्याय मंत्री केंद्राचे घेऊ शकतील. आणि म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की हा प्रस्ताव घेऊन या धोरणात्मक निर्णयासाठी आपण पंतप्रधानाकडे आग्रह धरू. आणि पण हा मग धोरणात्मक अनिल बोंडे, निर्णय याच्यातून आपण एक दुसरा केंद्र अर्थ सरकारला असाही घ्यायला लावू. निघतो आणि त्यांनी की हे सुद्धा यापूर्वी म्हटलं जो की प्रस्ताव पंतप्रधान पाठवला गेला तो अत्यंत घिसडघाईचा होता. अशाच स्वरूपाची माहिती आहे का? हरिभाऊ राठोड पण बोलतायत, त्यांनाही आपण ऐकणार आहोत. हरिभाऊ राठोड, आपण बोला. जो प्रस्ताव पाठवला त्याच्यासाठी पुरेशी तयारी का नाही, झालेली नाही. नव्हती? जर तो अधिकारी पातळीवरच नाकारला जात असेल तर प्रस्ताव पाठवताना पुरेसा अभ्यासही व्हायला हवा होता. नाही 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 पूर्ण तयारी म्हणजे विधानसभेमध्ये ठराव पास केल्यानंतर त्याला तयारी काय? नुसती मागणी आहे ओबीसीची जनगणना करा एवढी शिफारस होती. आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे दिलेलं आहे त्याच्या अधिकाराखाली त्यांनी दिलेलं आहे का? त्याने माननीय पंतप्रधानांना पुटअप करायला पाहिजे होतं की माननीय विधानसभा महाराष्ट्राच्या विधानसभेने असा ठराव आलेला आहे तो त्यांनी मंत्रिमंडळामध्ये किंवा माननीय पंतप्रधानांकडे पुटअप करायला पाहिजे होतं आणि त्यांचं अप्रुव्हल घेऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं. ही प्रक्रिया शक्य होती नव्हती. अनिल बोंडे यावर बोलतीलच, पण तत्पूर्वी एक पटकन महेश आपल्या सोबत महबूब शेख आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेतो. महबूब शेख, ही अत्यंत ताजी आणि महत्वाची बातमी या आपल्या चर्चेमध्ये आली आणि लक्षवेधीचं हेच महत्व आहे की इथे घटना घडल्यानंतरच्या पुढच्या अनेक विषयांनाही आपण सामोरे जात असतो. महबूब शेख, केंद्रानं सांगितलं ओबीसीची जनगणना होऊ शकत नाही, भले ते अधिकारी पातळीवर असेल, पण यातून एक भूमिका समोर येते. मला मुळात हा प्रश्न पडला. मी त्याच्यामुळे अगोदर जे म्हणलो की भारतीय जनता पार्टीला ओबीसीचा प्रश्न हा सोडवायचा नव्हता. त्याचं कारणच हे की एखाद्या राज्य जर ठराव करून ते केंद्राला पाठवत असेल तर अधिकारी एखाद्या राज्याच्या विधानसभेने कायदेमंडळाने घेतलेला ठराव हा पंतप्रधानांच्या किंवा कॅबिनेटच्या समोर न आणता वैयक्तिक त्यांच्या लेवलवर कसा फेटाळतात हा खरा तर खूप मोठा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं तर इथं सरकार होतं ना, ह्या सरकारचं प्रस्ताव तिथं गेलेला होता आणि तो गेलेला असताना सरकारच्या मंत्र्यांच्याकडं तो माहितीला जात नाही असं कसं होऊ शकतं? याच्या अगोदर राजनाथ सिंग साहेबांनी एकदा जाहीर बोलले होते की ओबीसीची वेगळी जनगणना आम्ही करणार आहोत आणि आता पत्र ते देत आहेत की आता जनगणना ओबीसीची अशी वेगळी करता येत नाही. काय तर प्रशासन आपल्या पद्धतीने उत्तर देत आहे, राज्य सरकार सत्ताधारी आपापल्या पद्धतीने वागतात. एक बंधुराज लोणेंची प्रतिक्रिया यावर निश्चित लागेल. बंधुराज लोणे, याचा अर्थ प्रशासनात सुद्धा ओबीसीची जनगणना वेगळी होऊ नये यासाठी काही झारीतले शुक्राचार्य कार्यरत आहेत का? हे या देशात फार पूर्वीपासून घडलेलं आहे. खास करून आपण या निमित्ताने जर बघितलं तर बौद्धांच्या जनगणनेच्या बाबतीमध्येही झारीतले शुक्राचार्य आपण बघितलेले आहेत. व्हीपी सिंग सरकारने बौद्धांना केंद्रीय पातळीवर धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीमध्ये टाकलेलं होतं, पण महाराष्ट्रात बौद्धांची जनगणना करताना त्यांना अनुसूचित जातीमध्ये गृहीत धरलं जात नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या 57-58 जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत त्याच्यात बौद्धांना घेतलं जात नाही. पार्लमेंटनी केलेला कायदाही गेल्या 90 पासून आतापर्यंत साधारण 19 वर्ष झाले तो अंमलात आणलेला नाही. अधिकारी आपापल्या पातळीवर वेगवेगळी उत्तरं देत असतात. पण या बाबतीत जर आपण बघितलं तर जनगणना करणं हे जनगणना आयोगाचं तांत्रिक काम आहे. जनगणना आयोग हा निर्णय घेणारी यंत्रणा नाहीये. निर्णय घेणारी यंत्रणा आहे ती भारताचं गृह मंत्रालय आहे. आणि मला असं नाही वाटत की या अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाशी चर्चा न करता पत्र पाठवलेलं असेल. विधानसभेचा ठराव त्याच्याकडे गेला होता, एखाद्या व्यक्तीची मागणी गेलेली नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं जे सरकार आहे या सरकारची ती जबाबदारी आहे.
गृह मंत्रालयाची ती जबाबदारी आहे आणि माननीय अमित शहा जे या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे नीटपणे लक्ष देऊन याच्यावर तोडगा काढणे गरजेचं आहे. अगदी थोडक्यात काय तर आत्ताच्या आपल्या घडीला जो पद्धतीने- प्रस्ताव गेला तो सरकारी बाबूगिरीच्या माध्यमातून जरी फेटाळला गेला असला तरी देशाच्या गृहमंत्र्यांची त्यावरची अधिकृत प्रतिक्रिया अजून येणं आहे. आपण त्याच्या संदर्भातली चर्चा करू. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट बंधुराज लोणे यांच्याकडे जातोय. बंधुराज, मला अत्यंत स्पष्ट, अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ओबीसींची जनगणना या राज्यातल्या प्रस्थापित राजकीय वर्गाला हवी आहे की नाही? या राज्यातल्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला, खास करून मराठ्यांना ओबीसीची वेगळी जनगणना नको आहे. मात्र मराठ्यांना त्यांचं राजकीय सत्ता जी आहे ती अबाधित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही कृत्या ते करत असतात त्याच्यापैकी ओबीसी हा एक घटक ते वापरत असतात. सरकार इथं मनोहर जोशीचा असो की देवेंद्र फडणवीसांचा असो, मराठ्यांच्या आमदारांची आणि मराठ्यांच्या मंत्र्यांची संख्या ही नेहमीच 70% अधिक जो वाटा या देशातला स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर पासूनचा आपण बघितला तरी 70%पेक्षा अधिक वाटा जो आहे तो मराठ्यांनीच लाटलेला आहे. त्यामुळे ओबीसीची जनगणना त्यांना नको आहे. आपण नाना पाटोळेने आणलेला प्रस्ताव जर बघितला त्यावेळी अजितदादाची तुम्ही जर देहबोली बघितली असती, अजितदादाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती. ते नाना पाटोळेला म्हणाले सुद्धा की कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली नाही, आपण पुढच्या अधिवेशनात आणू. मात्र त्यावेळी अजितदादाचं ते चाललं नाही. या महाराष्ट्रातले जे मराठी आहेत, खास करून प्रस्थापित नेतृत्व जे आहे त्यांना ओबीसीची जनगणना नको आहे आणि त्यांना बौद्धांना पार्लमेंटनी संरक्षण दिलं, बौद्धांसाठी कायदा केला, तरी अनुसूचित जातीमध्ये बौद्धांची जनगणना करणं हेही त्यांना नको आहे. हे गेल्या 20 वर्षामध्ये आपण बघत आलेलो आहोत. बरं, मग याच्यावर आपल्याकडे असलेल्या 2 मान्यवरांना प्रतिक्रिया द्यायची. आधी महबूब शेख बोलणार आहेत, त्यानंतर आपल्या सोबत असलेले विशाल कदम बोलतील. महबूब शेख, आपण बोला. मला मुळात एक कळत नाही, ही मागणी जर मराठा समाजाचा जर विरोध असता आणि आदरणीय अजितदादांचा विरोध असता तर भुजबळ साहेब ह्या मागणीच्या बाबतीत बोलले नसते, जितेंद्र आव्हाड साहेब ह्या मागणीच्या बद्दल बोलले नसते. मुळात ओबीसी अजितदादांचंच चालतंय. नाही, असं काही नाही. शेवटी पक्षात निर्णय घेताना आज बहुसंख्यक आमदार हे मराठा समाजाचे आहेत. जर मराठा समाजाच्या प्रस्थापितांचा ह्या मागणीला विरोध आहे असं जर का ह्यांचं म्हणणं असेल तर हा प्रस्ताव एकमताने मंजूर कसा झाला? मुळात मला असं म्हणायचं की ओबीसीचे जे नेते असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील ह्यांनी ओबीसी मराठा हा वाद लावणं बंद करावं. मुळात मराठा समाजाने असं त्याला काही विरोध जर असता आमदारांचा तर कोणत्या आमदाराने ते बोलून दाखवलं असतं ना. अजितदादांनी बोलून दाखवलं असतं. सभागृहात जर अजितदादांनी विरोध त्यांचा जर असता तर अजितदादाचा स्वभाव हा बोलून दाखवणार आहे. त्यांनी उभा राहून त्या ठिकाणी विरोध नोंदवला असता. याला बंधुराज लोणे काय उत्तर द्याल आपण? बंधुराज लोणे, यालाही आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे की ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडला जातो त्याच्यातूनच सगळं स्पष्ट होतं की राष्ट्रवादी एकदिलानं उभी आहे या प्रस्तावाच्या मागे. हे खरं मानायचं का? असं अजिबात नाहीये. हे विधानमंडळामधलं चित्र आपण बघितलं असलं तरीही या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नेतृत्वाचा अजितदादासह ओबीसीच्या जनगणनेला किंवा बौद्धांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याला विरोधच आहे. पण राजकीय दृष्ट्या सभागृहाच्या पटलावर असेल किंवा सार्वजनिकरित्या ते मान्य करणं राजकीय दृष्ट्या त्यांना गैरसोच आहे, त्यामुळे ते मान्य करणार नाहीत. मात्र ही वस्तुस्थिती महबूब शेख यांना नाकारता येणार नाही की प्रस्थापित मराठ्यांचा याला विरोध आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठे आज संख्येने जास्त आहेत किंवा त्यांची मंत्रिमंडळात आज संख्या जास्त असं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून त्यांची संख्या जास्त आहे. या देशात या महाराष्ट्रातला सत्तेचा सर्वाधिक वाटा पहिला मंडळ आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. तुम्ही असं काय म्हणताय? पवार साहेब मराठा समाजाचे आहेत. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू करणारे पवार साहेब आहेत. ते मराठा समाजाचे होते. तुम्ही असा मराठा ओबीसी कृपा करून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी नेते मंडळीला फक्त काहीतरी बोलून चर्चेत राहण्यासाठी तुम्ही अशी मराठा आणि ओबीसी मध्ये फूट पाडू नका. कृपया मराठा ओबीसी बौद्ध अशी फूट पाडू नका. आपल्या काहीतरी
प्रसिद्धी मिळवायची म्हणून फक्त ह्या 2-3 समाजात तेढ निर्माण मराठा कृपया ओबीसी कुणी करू नये. फुटपाथचा प्रश्न नाही, आज राजकीयदृष्ट्या ती एकमताने फुटत आहे. ठराव मंजूर झालेला आधी आहे फुटपाथ आणि वस्तुस्थिती आदरणीय आहे. पवार साहेबांनी मंडळ आयोगाचे पहिलं राज्य आहे महाराष्ट्र हे मंडळ आयोगाची अंमलबजावणी करणारं. ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोगाची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. पवार साहेब मराठा समाजाचेच होते. त्यांनी हा विचार केला नाही. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. शाहू महाराज मराठा समाजाचे नव्हते का? तुम्ही असं कृपा करून 2-4 लोकांचं मत, कुणाचा राजकीय विश्लेषक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ह्यांचं मत म्हणजे एखाद्या समाजाचं मत होत नाही. ठीक आहे. कृपया करून असं महबूब करून शेख, तुमच्या एखाद्या या समाजाला मुद्द्यांवर, तुमच्या या विरोधात उभा आक्षेपांवर करू नका. बंधुराज लोणे उत्तर देतील, त्यानंतर आपण चर्चेला पुढे नेणार आहोत. बंधुराज, आपली भूमिका पटकन मांडावी. महबूबजी, या देशात जातीय वास्तव आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. ओबीसी किंवा मराठा हा वाद आम्ही लावण्याचा प्रश्न नाही, ती वस्तुस्थिती आहे. राजकीय दृष्ट्या या 2 समाजामध्ये स्पर्धा आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. तुम्ही दुसरं एक लक्षात घ्या की शरद पवारांच्या पुरोगामीपणाला आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. आम्ही त्यांचं नेहमी स्वागत केलेलं आहे. पण मंडल आयोग हा राजकीय साठी नव्हता, राजकीय सत्तेसाठी नव्हता. मंडल आयोग केवळ नोकऱ्यामधल्या आणि शैक्षणिक आरक्षणसाठी होता, हे लक्षात घ्या. अगदी अगदी. त्याच्यामुळे राजकीय कोणाचंही वर्चस्व अबाधितच राहत होतं. आपल्यासोबत विशाल कदम आहेत. विशाल कदम, जो प्रमुख आक्षेप इथे आला तो विशिष्ट समाजाच्या मानसिकतेबद्दल आला, त्यावर आपली प्रतिक्रिया गरजेची आहे, कारण तुम्ही त्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय. मराठा समाजाचा कुठल्याही जनगणनेला विरोध नाहीये. पहिली गोष्ट, प्रस्थापित आणि विस्थापित मराठा हे जे त्यांनी मांडलं त्याच्यात मला जायचं नाहीये. महत्वाची गोष्ट ही आहे की मराठा समाज हा सर्वसमावेशक समाज आहे. या समाजानं 18 पकड जाती, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा गावगाडा उभा केलेला आहे. आणि यामध्ये प्रस्थापित नेतृत्व, मग ते ओबीसीचं असेल किंवा मराठा समाजातलं असेल किंवा अनुसूचित जाती जमातीतलं प्रस्थापित नेतृत्व असेल, ते त्यांच्या जातीला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने ते वापरून घेत असतात. आजही तीच परिस्थिती आहे. ओबीसी नेतृत्व ओबीसी जातीला वापरण्याचा त्यांनी मोठा डाव आखलेला आहे. जर ओबीसींच्या बाबतीमध्ये यांच्या मनामध्ये जर प्रचंड प्रेम असतं तर यांनी ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या दिल्या असत्या, ओबीसींना मोफतमध्ये शिक्षण दिलं असतं, ओबीसींना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन दिलं असतं, ओबीसींसाठी अनेक सोयी सवलती दिल्या असत्या. मंडल आयोगामध्ये फक्त प्रमोशन आणि रिझर्वेशन नाही, तर मंडल आयोगामध्ये अनेक तरतुदी आहेत. मी आताच्या राजकीय विश्लेषकांना सांगेल की तुम्ही मंडल आयोगाचा अहवाल एकदा कृपया वाचून घ्यावा. आमचं म्हणणं हे आहे की मराठा जातीला आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात ओबीसी हा जो शब्द आहे, ओबीसी शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्ग अशी आहे. बरोबर. त्यामुळे यामध्ये मराठा समाज, जाट, गुज्जर, देशातले इतर जे डॉमिनेटिंग कास्ट आहेत त्या नेमक्या कुठे बसणार आहेत? ठीक आहे, याच्यावर हरिभाऊ राठोडांकडे उत्तर असू शकतं कदाचित. आणि मराठा समाजाच्या सर्वसमावेशकतेविषयी पण हरिभाऊ राठोड यांची काही मतं असू शकतात. मला या चर्चेतून हाही एक मुद्दा काढून घ्यायचा आहे. त्याबद्दल हरिभाऊ राठोड आपण बोला की मराठा समाजाची जनगणना कशी होणार? ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाल्यानंतर एसीबीसीच्या साठी पुन्हा एकदा मागणी करायची का, याचं उत्तर सापडत नाही. आणि सर्वसमावेशकतेबद्दलही आपली भूमिका मांडा हरिभाऊ. याचं उत्तर आहे माझ्याकडे. 2011 साठी जो कायदा केला होता आणि त्या कायद्यानुसार जनगणना झालेली आहे आपल्या देशामध्ये. होय, त्यावेळेस जातीगत जनगणना झाली आहे. याचा अर्थ मराठा आणि गुजर आणि ओबीसीचा प्रश्न नाही, ब्राह्मणाची सुद्धा जनगणना झालेली आहे. त्यामुळे जर आपल्याला मराठा किती आहे तर त्याची मराठाची आपल्याला बघता येईल, गुजर किती आहे गुजरची बघता येईल, बंजारा किती आहे बंजाराची बघता येईल. नाही पण हरिभाऊ इथेच एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं झालं आपण हा मुद्दा काढला. तो मी चर्चेत आणणार होतो की 2011 ला जातनिहाय जनगणना झाली. अडचण काय होतीये तर ती झालेल्या जनगणनेची आकडेवारी घोषित होत नाही. हाच इथे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि ही खरी मेख आहे जनगणनेच्या संदर्भातली. आकडेवारी घोषित करायला कोणाची अडकाठी असू शकते? तोच कळीचा मुद्दा आहे. आणि तुम्ही आपण महाराष्ट्राचे मराठे किंवा ही चर्चा तुम्ही उगीच या ठिकाणी आणली, हा देश पातळीवरचा मुद्दा आहे आणि सगळीकडे देशामध्ये हेच आहे, पूर्ण देशामध्ये. म्हणून केंद्रामध्ये जो 2011चा निर्णय घेतला त्यावेळेस मी खासदार होतो, मला कळवलं होतं गव्हर्नमेंट, माझ्याकडे पत्र आहे. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जनगणना करू पण ती आम्ही जाहीर करणार नाही.
त्यावेळेस आता त्यांनी सांगितलं या निमित्तानं मग होतं. खरं पण तर प्रश्न कालांतराने आपल्याला याच निमित्तानं प्रश्न आपल्याला महबूब शेख यांना विचारावा लागेल. 2011ला तुम्ही केंद्रात सत्तेत होतात, तुम्हीच ती जनगणना केली, त्यावेळेलाही भुजबळ वारंवार सांगत होते काय आकडे आहेत ते जाहीर करा. 2011 ते 2014 आपलं सरकार होतं, आपण आकडे घोषित केले नाहीत. तुमच्या भूमिका पण प्रामाणिक आहेत का? नाही, आमच्या भूमिका प्रामाणिक आहेत. मुळात आमचा पक्ष हा राज्यातला पक्ष आहे. आमचे नेते भुजबळ साहेब याच्यावर बोलतायत, आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आदरणीय पवार साहेबांनी 2011ला आपण केंद्रात सत्तेत होतात शेख साहेब. त्यावेळेची जनगणना जे झाली त्याच्यात ओबीसीची जनगणना ही वेगळी झाली का? होय, झालीये. पूर्ण माहितीनिशी सांगतोय. हरिभाऊ राठोड यांच्याकडे तर त्याचे पुरावे आहेत आणि 2011 पासूनच भुजबळ म्हणतायत की 2011ला झालेल्या जनगणनेचे आकडे घोषित करा. निश्चितपणानं ती जर जनगणना त्याप्रमाणे झाली असली तर ते आकडे जाहीर करायला काही अडचण नाही, कारण की जर सरकारकडे तो डाटा आहे तर तो डाटा 2011चा डाटा आहे, तो जाहीर करायला काही अडचण नव्हती. हरिभाऊंना विचारूयात. हरिभाऊ, या संदर्भातलाही खुलासा एकदा करून टाका की कोणाला ती आकडेवारी घोषित करायची नव्हती आणि 2011ला जातनिहाय झालेल्या जनगणनेला गणना करूनही घोषित करणार नाही अशी भूमिका का सरकारने घेतली असेल? हे बघा, दोन वर्षापूर्वी माननीय पंतप्रधानांनी कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतलेला आहे की जे ओबीसी आहे 27% त्याचं विभाजन करायचं. मग त्याचे भटके मुक्तला वेगळं, ओबीसीला वेगळं, मोस्ट बॅकवर्डना वेगळं, आणि याच्यासाठी आयोग नेमलेला आहे. जस्टिस रोहिणी आयोग आज काम करत आहे. मी त्यांच्या संपर्कात आहे. तर त्यांना जेव्हा लोकसंख्या पाहिजे होती तेव्हा ते ओबीसीची लोकसंख्या नव्हती, पण जातीगत लोकसंख्या त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि म्हणून मी जेव्हा सेन्सस ऑफिसमध्ये गेलो गेल्या वर्षी, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की 200 ते 300 कर्मचारी कॉम्प्युटर घेऊन बसलेत, काम चालू आहे आणि ती जनगणना निश्चितपणे ओबीसीची मिळणार आहे. त्यामुळे हे मी जे आयोग सांगितला तुम्हाला, जस्टिस रोहिणी आयोग, एवढा मोठा आयोग, राष्ट्रपतींची मान्यता घेऊन हा आयोग काम करत आहे. पण एवढे मागासवर्गीय आहे ओबीसी आजही, यांना काही माहित नाही, कोणाला काही माहित नाही की आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधानांनी असा निर्णय घेतलाय. आणि परवा आता फक्त आठवले साहेबांनी कुठेतरी एका इंटरव्ह्यू मध्ये उल्लेख केला होता की आम्ही भटक्या मुक्तांना 10% आरक्षण देण्याच्या विचारात आहोत. ठीक आहे, हे पुढे येत नाही. त्याचा उल्लेख, त्याची चर्चा होईल. विशाल कदम यांना आपल्या मुद्द्यावर काही मतप्रदर्शन करायचं आहे. हरिभाऊ, 1 मिनिट फक्त थांबा. विशाल कदम यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण जे झालं ते 2011ला 4893 करोड रुपये खर्चून झालं. एक प्रचंड मोठं राजकीय कर्मकांड त्या काळामध्ये घडलं आणि त्यामध्ये फक्त काँग्रेसच नाही तर भाजपमधले देखील ओबीसी नेते त्याच्यामध्ये सहभागी होते. आपल्या देशामध्ये 1872ला इंग्रजांनी जनगणना सुरू केली. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान फक्त एका महिन्यामध्ये ही सगळी जनगणना व्हायची. त्यावेळेला कुठलीही टेक्नॉलॉजी नसायची, कुठलंही तंत्रज्ञान नसायचं, साधी माणसं ही सगळी जनगणना करायचे. मात्र पण तुम्हाला याच्यातून सुचवायचं हे आहे की यांच्याकडे संपूर्ण जातीची डेटा आहे. त्यामध्ये 45 लाख जाती आणि गोत्र या जनगणनेमधून समोर आलेली आहेत. ती हे जाहीर न करता आज नवीन परत ओबीसींना एक सापळा रचून आमच्या मनामध्ये जातीचे विष निर्माण करतायत, जातीचे बीज निर्माण करतायत. यावरची चर्चा आपण करणार आहोत. विशाल कदम, थोडा वेळ थांबवतो. जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे. महत्वाचा मुद्दा चर्चेत आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार. लक्षवेधीच्या या शेवटच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्यंत मर्यादित वेळ आपल्या हातामध्ये आहे. मी थेट अनिल बोंडे यांना विचारतो. अनिलराव, जर समजा आता ओबीसींची जनगणना करण्याची मागणी झाली असेल तर ती यंदा तरी स्वतंत्रपणे होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे फक्त सचिव स्तरावर पाठपुरावा करून उपयोग नाही. खरोखर जर नाना पटोले, छगन भुजबळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला समर्थन करत असतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तर या सर्व पक्षांनी माननीय पंतप्रधानांकडे धोरणात्मक निर्णयाकरता जाणं आवश्यक आहे कागदोपत्रापेक्षा.
आणि ही ओबीसीची जनगणना करण्याकरता निश्चितपणे पंतप्रधान अनुकूल आहेत आणि हे ते त्यांच्या 2 वर्षाच्या भाषणावरून दिसलेलं आहे आणि त्यामुळं तातडीनं पाठपुरावा करून अधिवेशन संपण्याच्या आत यांनी जाऊन पंतप्रधानांकडे ओबीसीच्या जनगणनेकरता ओबीसीच नाही तर इतरही अगदी जातीच्या आपला मुद्दा लक्षात येतोय. पटकन आपण मेहबूब शेख यांचं उत्तर घेणार आहोत. हे मुळात असं आहे की सचिव स्तरावर अनिल बोंडे साहेब मंत्री राहिलेले आहेत. तुमचाच आता मला वाटतं ओबीसीचे आपले नेते राठोड साहेबांनी आपल्या चर्चेत तो विषय दाखवला की केंद्राने हा सचिव स्तरावर प्रस्ताव फेटाळू शकतात का? तुमच्या विभागाचे सचिव तुम्हाला विचारल्याशिवाय एखाद्या राज्याचा ठराव हा फेटाळू शकतात का? ठीक आहे, मेहबूब शेख, जो इतिहास घडला त्याच्यावर चर्चा झाली. तुम्ही आता पंतप्रधानांकडे नेतृत्व म्हणजे शिष्टमंडळ घेऊन जायला तयार आहात? 100% आम्ही ओबीसीच्या जनगणनेसाठी माननीय पंतप्रधानांकडे जायला तयार आहोत आणि पंतप्रधानांना सर्वपक्षीय विनंती करायला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यातले प्रमुख नेते असतील, आम्ही निश्चितपणाने ओबीसीच्या प्रश्नासाठी पंतप्रधानांना जाऊन ठीक त्या ठिकाणी आहे. आता विनंती करू. पटकन आपण हरिभाऊ राठोड यांना विचारूयात. हरिभाऊ राठोड, देश पातळीवर ओबीसीची जनगणना सुरू झाल्यानंतर मराठा समाजाला कशात मोजायचं? दोन गोष्टी आहे. एक तर आपण पंतप्रधानांकडे जाऊ शकतो, हा एकमेव आता उपाय सध्या जर पुढची जनगणना करायची असेल. आणि जी 2011 साली झालेली जनगणना ती जरी जाहीर केली तरी 2021ला नाही केली तरी चालेल. ह्या 2 गोष्टी आहेत. 2011 साली झालेली जनगणना ती जाहीर करावी, अन्यथा मान्य पंतप्रधानांना हरिभाऊ, मुद्द्याचं उत्तर नाही आलं आपल्याकडून. घेऊन जायला पाहिजे. हरिभाऊ, राष्ट्रीय स्तरावर जनगणना करत असताना मराठ्यांना ओबीसीमध्ये मोजायचं की वेगळं मोजायचं? नाही, ओबीसीचा प्रश्न नाही. ते ओबीसी म्हणून त्यांची गणना नाही करता येणार. त्यांना मराठा म्हणूनच गणना करता येईल. मराठा समाजाची जनगणना मराठा म्हणून करता येईल. नंतर त्यांना एससी बीसी वगैरे वगैरे काय सांगायची तुम्ही सांगू शकता. काय करायचं? पण ते अगदी ओबीसी विशाल कदम, आपल्या पटकन प्रतिक्रिया 30 सेकंद. मग एनटी विजय एनटी यांचं काय करायचं? यांना कुठं मोजायचं? राज्यामध्ये हे ओबीसी मध्ये नाहीत, एसबीसी वाले कुठं मोजायचे? आहे ना, राज्यामध्ये हे ओबीसी मध्ये नाही आहेत ना. विजयंती म्हणूनच आम्ही बसतो. विजयंती म्हणूनच आहेत ते. मग केंद्राच्या यादीत कुठं ठेवायचं त्यांना? नाही, मराठ्यांना ओबीसी सेंट्रल गव्हर्नमेंटची लिस्ट मध्ये आहेत का ते? मग त्यांना ऍड करायचं का नाही करायचं? तुमचं काय म्हणणं आहे? जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल मिळत नाही, जोपर्यंत नाही करता येणार. ठीक आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल इथेच धन्यवाद देतो आणि ही चर्चा इथेच थांबवतो. जात हे एक वास्तव आहे आणि जातीयंताची चळवळ ही सुद्धा भारतात वास्तव आहे. प्रत्यक्षात ती उतरेल तो सुदिन, तोपर्यंत त्यावरची चर्चा ही होत राहणार. लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.